ठाकरेंच्या शिवसेनेकडून मुंबईतील प्रभाग क्रमांक 202 मधून माजी महापौर श्रद्धा जाधव यांना उमेदवारी देण्यात आली। त्यानंतर मोठं नाराजी नाट्य रंगलं। नाराज असलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेचे शाखा प्रमुख विजय इंदुलकर थेट मातोश्री बंगल्यावर धडकले। गेले कित्येक महिने मेहनत घेऊनही उमेदवारी न मिळाल्याने विजय इंदुलकर काहीसे भावुक झाले। ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत श्रद्धा जाधव यांच्या उमेदवारीला विरोध केला। मला काल माझी शेवटची मुलाखत घेतली होती आणि मला कन्फर्मेशन ऑलमोस्ट माझं झालेलं होतं आणि एका रात्री आज सकाळी आता गेम झालेला हा वॉर्ड ओपन आहे आणि ओपन असताना सुद्धा श्रद्धा जाधवांना पुन्हा त्या वॉर्डमध्ये उमेदवारी देण्यात आली। आमच्यावर अन्याय आहे। श्रद्धा जाधव ह्या 2014ला एबी फॉर्म भारतीय जनता पार्टीने एबी फॉर्म घेतला होता, त्याच्यात त्यांना बक्षिसी म्हणून त्यांना महापौर पद मिळालं, वडा विधानसभेची उमेदवारी मिळाली आणि आता परत तुम्ही त्यांना उमेदवारी द्या। म्हणजे आम्ही शिवसैनिकांनी करायचं काय? काहीच गेलं प्रत्येक वेळा श्रद्धा जाधव साहेब हे काय गरज आहे? आम्ही साहेबांसाठी दुआई मागतो, डोका फोडतो, तो साहेबांची गद्दारी केली आमच्या शिवसैनिकांबरोबर। गद्दारीच केली। आज आमचा उमेदवार एवढे दिवस शाखाप्रमुख काम करतोय, तिथे येतोय जातोय, मग साहेबांना दिसत नाही। प्रत्येक वेळा साहेब श्रद्धा जाधवच ऐकतं, श्रद्धा जाधव ऐकतो म्हणजे आम्ही कोण तुमच्या नजरेत? आम्ही रस्त्यावर बसून वडापाव विकते, माझ्या पैसे अडकलेत तर ते विचारलं नाही। आज त्याच माणसाला घेऊन इथे आली आणि सीट मागून घेते, म्हणजे आजारी माणसाच्या जीवावर तुम्ही तिकडे कमवता, काम करणाऱ्या माणसाचं काय न्याय करायचं त्या माणसाने? आज त्यानं किती वर्ष खर्च केलाय शाखेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।